आता ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे, NRC आणि CAA हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवलं जाते, परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होतं आणि आत्ताच्या भाषेमध्ये BJMT असं ज्याला म्हणतो, विमुक्त आणि नोमॅडिक ट्राइब्स आपण म्हणतो, त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे। आणि त्याचं कारण की ब्रिटिशाने या सगळ्यांना गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्या कालावधीमध्ये नेमली आणि जसं रशियामध्ये कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स होते तशाच पद्धतीने यांचे कॅम्प्स उभे करण्यात आले आणि या कॅम्प्समध्ये त्यांना ठेवण्यात आलं। त्या काळी त्यांना 7 वाजता बाहेर पडण्याची मुभा होती आणि सूर्योदयाच्या अगोदर त्यांना असणारं त्या कॅम्पमध्ये यायचं होतं। 20% जनता ही त्या कॅम्पमध्ये होती। 1889 पासून त्यांचा गाव कुठे आहे हे त्यांच्या 5व्या 6व्या 7व्या पिढीला माहित नाही, त्याचं रेकॉर्डही कुठे नाही अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे रेकॉर्ड नसल्यामुळे हा इफेक्ट होण्याचा क्लास आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि म्हणून भारतीय जनता पक्ष हे इथल्या हिंदू मतदारांना फसवतोय की NRC आणि CAA हे मुसलमानांच्या विरोधात आहेत, पण प्रत्यक्षात ते असणारं 20% हिंदू समाजाच्या विरोधात आहे अशी असणारी परिस्थिती। दुसरं याच्यातलं असणारं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंत्राटी कामगार जो आहे त्याला 58 वर्षाचा वय होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही, हा एक धोरणात्मक निर्णय आम्ही त्या ठिकाणी असणारा घेतलेला आहे। शेतकऱ्याच्या संदर्भातलं जे आहे हमी भावाचा कायदा हा केला जाईल आणि ह्या हमी भावाच्या कायद्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्याला फायनान्शियल पेनल्टी बरोबरच क्रिमिनल पेनल्टी सुद्धा असेल अशी परिस्थिती आहे। तिसरं याच्यातलं जे महत्वाचं आहे ते म्हणजे शिक्षणासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हा परदेशामध्ये जातो।